नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट मोड आलेल्या मटकीपासून पौष्टिक आणि हेल्दी धिरडे। नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वात पहिले मी घेतलेला आहे इथे 1 वाटी मोड आलेली मटकी। मटकीला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी सुती कापडामध्ये बांधून ठेवल्यास खूप छान मोड येतात। मटकीमध्ये पाणी टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। या मटकीला इतके छान मोड मी घरीच आणलेले आहे। मटकीला थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि घेऊया एक मिक्सर जार। त्यामध्ये तुमच्या चवीनुसार टाका 2 ते 3 हिरव्या मिरच्या, सोबतच 1 चमचा जिरं। याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। लगेचच भांड्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्या। बारीक झालेली मिरची आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। मिरची साईडला ठेवून लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया भिजवलेली मटकी। मटकीचे थोडे पाणी निथळून घ्यायचे आहे आणि नंतरच टाकायचे आहे। सोबतच टाकूया आपण हिरवीगार कोथिंबीर। मटकी आणि कोथिंबीरची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण खूप छानपैकी बारीक होऊन जाईल। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये एक छोटंसं आल्याचं तुकडं पण टाकू शकता। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला पाहिजे तसं अजून बॅटर झालेलं नाही, यासाठी मी यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि परत एकदा मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊया। आपल्याला पूर्ण मिश्रण एकसारखं पाहिजे आहे। थोडंसं पाणी टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छानपैकी स्मूथ झालेलं आहे। आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, ती आपण चिरून घेऊया। आता मी घेतलेलं आहे इथे छोटंसं भांडं, त्यामध्ये आपण टाकूया मिक्सरमधून काढून घेतलेली मटकी। पूर्ण मटकीची पेस्ट काढल्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, सोबतच हिरवी मिरची, 1 चमचा पांढरे तीळ, थोडीशी हळद, चवीपुरते अर्धा चमचा मीठ। या सर्व पदार्थांना मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की या मिश्रणामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत चला। या पिठाला आपल्याला थोडेसे पातळच राहू द्यायचे आहे, जास्त घट्ट नाही मळायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचे आहे। जास्त पातळ व जास्त घट्ट नाही करायचे। लगेचच वरतून टाका कापलेली कोथिंबीर। मिक्स करून 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप छानपैकी मेल्ट झालेलं आहे। सर्वात शेवटी या बॅटरमध्ये आपण टाकूया चिमूटभर बेकिंग सोडा। मिश्रण आणि बेकिंग सोडा एकजीव करून घ्या। नंतर लगेचच आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर ठेवूया एक तवा। तव्याला चांगलं हलकं गरम करून घेऊया। तवा गरम होताच आपण टाकूया तव्यावर 1 चमचा तेल। तेलाला तव्यावर चांगलं पसरून घ्या, जेणेकरून आपलं धिरडं चिटकणार नाही। तव्याला जर तुम्ही तेल कमी लावलं तर धिरडं चिटकू शकतं किंवा तुटू शकतं। गरम गरम तव्यावर आता आपल्याला टाकायचं आहे आपण तयार केलेलं मिश्रण। मिश्रणाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल आकारात टाका। धिरडं गोल बनेल याचा प्रयत्न करा। राहिलेल्या रिकाम्या जागात पण आपण पूर्ण मिश्रण टाकून घेऊया। मिश्रण टाकणं झाल्यानंतर हलक्या हलक्या हाताने पसरून घ्या। यामुळे राहिलेल्या रिकाम्या जागा पण भरून निघतात आणि धिरडं एकसारखं होण्यास मदत होते। धिरडं चांगलं सेट झाल्यानंतर आपण टाकूया थोडेसे पांढरे तीळ। तिळामुळे धिरड्याची टेस्ट अजून जास्त वाढते। वरतून टाकूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 2 मिनिटांसाठी धिरड्याला झाकून ठेवू। 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घ्या आणि धिरड्याच्या कडेला थोडे थोडे तेल सोडा। तेल सोडल्याने तुमचे धिरडे तुटणार नाही आणि चिटकणारही नाही आणि खूपच छान निघून येईल। धिरड्याच्या पहिले आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि नंतर धिरड्याला पलटायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छानपैकी क्रिस्पी आपलं धिरडं भाजलेलं आहे। या साईडने पण आपण धिरड्याला 2 मिनिटांसाठी झाकून घेऊ। यामुळे धिरडे खूप छानपैकी भाजल्या जाते।
धिरड्याला परत एकदा आपण पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने धिरडं खूप छानपैकी आपलं क्रिस्पी झालेलं आहे. या धिरड्याला तुम्ही हिरवी चटणी, दही किंवा सॉससोबत खाऊ शकता. धिरड्याला काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. ही सिंपलसी मटकी धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणत्या रेसिपीची हवी आहे ती कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. एन्जॉय.